अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला. तिथे रात्री माझी सभा होती. त्यावेळेला त्या आचारसंहितावर झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोपे बिंटोपे घालून स्टेजवरती बसलेले, समोरची काय लोक होती प्रेक्षक, सगळे ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन अशी एवढे दिसत होते मला. प्रतिमते पाटील दिसायचे ना. त्यांना मी नाव ठेवलं होतं पदर टेरेसा. आणि सगळे एवढंच दिसत होते मला. मी वरती गेलो, आपलं तिथे तावाने भाषण बिषण केलं. बरं, काही हसण्याच्या जागा असतात, टाळ्यांच्या जागा असतात. आतल्या टाळ वाजवत होते, फार तोंड उघडत नव्हते हसायला. आणि मी आपला साधा जब्बा लेखा घातलेला, मग तिथे झेंडा आणि मी दोघेच जण फडफडत होते. बाकी सगळं आतमध्ये आपल्या सगळं माझं भाषण बिषण संपलं. सगळेजण राष्ट्रगीताला उभे राहिले, राष्ट्रगीत संपलं, सगळेजण खाली बसले. मला काय ना म्हटलं, काय रे सगळे परत खाली बसले, नंतर पिक्चर आहे ना. तर मला तसं वाटलं काहीतरी लहान लहान मुलं आली तिकडे, नंतर काहीतरी कार्यक्रम असेल.